नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया तुमच्या एक्झामच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टॉपिक जो म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक. आता लेक्चरला चालू करण्याआधी मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगतो. तर बघा, ह्या लेक्चरमध्ये मी जवळपास 60 ते 70 जे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे समाज सुधारक आहेत ते सर्व समाज सुधारक ह्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. पण त्या समाज सुधारकांबद्दल भरपूर अशी माहिती आहे, पण ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्यांच्याविषयी इंट्रोडक्शन किंवा त्यांची ती माहिती नाही देणार आहे. जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत जे तुमच्या एक्झामला विचारले जातात तेच तुम्हाला मी ह्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. आणि मी भरपूर TCSच्या प्रश्नपत्रिका चाळल्यानंतर ह्या समाज सुधारकांबद्दल TCSने कुठले कुठले प्रश्न विचारलेले आहेत आणि कुठले कुठले महत्त्वाचं त्यांच्याबद्दल आहे तेच मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर ह्या समाज सुधारकांबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर तुम्ही गुगल करू शकता. पुढे मी त्या समाज सुधारकांबद्दल जे इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे किंवा इम्पॉर्टंट पॉईंट हे मी घेतलेले आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत, त्यांच्यासमोर मी स्टार मार्क करेल. ते तुम्हाला करायचेच आहे, त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचंच आहे. आणि जी बाकीची माहिती इन्क्लूड केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला वाचायची आहे. आता लेक्चरला सुरुवात करण्याआधी एक लहानशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये हाईप असं बटन दिसत असेल तर प्लीज सगळ्यांनी हाईप करून माझ्या ह्या व्हिडिओला लहानसा सपोर्ट करायचा आहे. तुमच्या सपोर्टमुळेच मला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटते. तर प्लीज सगळ्यांनी हाईप हे बटन क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ संपल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक सुद्धा करू शकता, ठीक आहे, आणि सपोर्ट करू शकता. तर चला चालू करूया आजचा लेक्चर. आता पहिले समाज सुधारक आहेत जगन्नाथ शंकर शेठ, किंवा त्यांना काय म्हणायचे तर नाना शंकर शेठ. आता नानांनाच मुंबईचे शिल्पकार असं म्हणतात, ठीक आहे, आणि मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, ठीक आहे, स्टार मार्क करा. पुढे त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, ठीक आहे, ह्याला पण स्टार मार्क करा. पुढचं आहे बॉम्बे असोसिएशन, त्यांनी बॉम्बे असोसिएशन स्थापित केली, तर ह्याला सुद्धा स्टार मार्क करा. पुढे JJ आर्ट्स कॉलेज, एल्फिस्टन हायस्कूल आणि कॉलेज आणि बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी त्यांनी स्थापित केली व ते द मर्कंटाईल बँक ऑफ इंडियाचे संस्थापक सुद्धा होते. पुढचं आहे ग्रँट मेडिकल कॉलेज आणि मुंबई लेखाच्या कायदे मंडळाचे ते पहिले सदस्य होते आणि पहिले देशी मॅजिस्ट्रेट. समजलं. पुढचे समाज सुधारक आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर त्यांनी दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र काढलं. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, स्टार मार्क करा. पुढचं आहे दिग्दर्शन, हे सुद्धा एक नियतकालिक काढलं, ठीक आहे, हे सुद्धा एक वृत्तपत्र काढलं, हे सुद्धा स्टार मार्क करा. पुढे त्यामुळेच त्यांना म्हणायचे मराठी वृत्तपत्राचे जनक, ह्याला सुद्धा स्टार मार्क करा. पुढे ते पहिले मराठी शिक्षणाधिकारी होते. अक्कलकोटच्या युवराजांच्या शिक्षकपदी सुद्धा त्यांची नियुक्ती झाली होती आणि पहिले इतिहास संशोधक सुद्धा त्यांना म्हटलं जायचं. पुढे दादोबा पांडुरंग तरखडकर. आता ह्यांनी मराठी भाषेचं व्याकरण हे लिहिलं, त्यामुळे त्यांना काय म्हणायचे तर आद्य मराठी व्याकरण करते, हा सुद्धा स्टार मार्क करा आणि इथे सुद्धा स्टार मार्क करा. पुढचं आहे त्यांनी 3 संस्था काढल्या, कुठल्या, मानव धर्म सभा, परमहंस सभा आणि ज्ञानप्रसारक सभा, इथे सुद्धा स्टार मार्क करा, ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मराठी भाषेवर इतकं प्रभुत्व होतं त्यामुळे त्यांना काय म्हणायचे तर मराठी भाषेचे पाणिनी, स्टार मार्क करा. पुढचं आहे मोरोपंताच्या केकावलीवर त्यांनी यशोदा पांडुरंगी ही लिहून टीका केलेली आहे, तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे धर्मविवेचन आणि परमहंसिक ब्राह्मण धर्म, हे 2 पुस्तकं त्यांनी लिहिली, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. आता ह्यांच्याबाबत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर ह्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी काय लिहिलं तर शतपत्रे लेखन केलं, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इथे सुद्धा स्टार मार्क करा. पुढे त्यांनी लोकहित नावाचं मासिक चालवलं व ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही सुद्धा वृत्तपत्रे त्यांनी चालू केली, इथे सुद्धा स्टार मार्क करा. पुढे त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या बहिष्कृत भारत व सुबोध पत्रिकेमध्ये सुद्धा शतपत्रे त्यांची प्रसिद्ध केली, तर त्यांनी टोटल 108 अशी शतपत्रे लिहिली, तर हे तुम्हाला त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. पुढे डॉक्टर भाऊ दाजी लाड. आता ह्यांनी श्री बालहत्या हा ग्रंथ लिहिला, खूप इम्पॉर्टंट आहे, परत स्टार मार्क करा. आता हे डॉक्टर होते त्यामुळे ह्यांना काय म्हणायचे तर धन्वंतरी असे म्हणायचे, ठीक आहे, ते कुष्ठरोगावर एक औषध द्यायचे. पुढे ते पहिले हिंदी नाटककार सुद्धा होते, नाटकामध्ये त्यांना रस होता त्यामुळे ते नाटक करायचे जास्ती. पुढे आहे त्यांनी कागद निर्मितीसाठी बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही सुद्धा काढली होती. आता बघा ह्यांच्याबद्दल सुद्धा भरपूर आहे वाचण्यासारखं, पण मी हे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच काढलेले आहेत. तर असेच तुम्ही जर समाज सुधारक पूर्ण वाचायला गेलात तर तुम्हाला जवळपास महिना लागेल, ते पण कंटिन्युअस वाचलं तर. म्हणून मी हे काही महत्त्वाचे पॉईंट काढलेले आहेत ज्याच्यावर की TCS हे क्वेश्चन विचारत असते. पुढे बाबा पद्मनजी मुळे ह्यांचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे श्री विद्याभ्यास, तर ह्याच्यासमोर तुम्ही स्टार मार्क करा, ठीक आहे, लक्षात ठेवायचंच आहे. पुढचं आहे कुटुंबाची सुधारणा, निबंधमाला, स्वदेश प्रीती निबंध
अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र. आणि पुढचं आहे सत्यदीपिका, हे त्यांचं मासिक वृत्तपत्र. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सुद्धा लक्षात ठेवायचं की यमुना पर्यटन ही जी पहिली मराठी कादंबरी आहे ती सुद्धा त्यानेच लिहिलेली आहे. ठीक आहे, इथे सुद्धा स्टार मार्क करा. तर हे सगळे पॉईंट तुम्ही एकदा वाचून काढा. पुढचे आहेत भाऊ महाजन. तर मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की प्रभाकर वृत्तपत्रातनं कोणी शतपत्री लिहिली, तर लोकहितवादींनी. तर हेच ते प्रभाकर वृत्त, जे की जवळपास 21 वर्ष चाललं आणि ते तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे. स्टार मार्क करा. पुढचं आहे ज्ञानदर्शन, हे त्यांचं नियतकालिक होतं, वृत्तपत्र होतं. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि धूमकेतू हे सुद्धा नियतकालिक लक्षात ठेवायचं आहे. पुढे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ह्यांच्या संबंधामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, तर पुणे सार्वजनिक सभेची स्थापना ह्यांनी केली. पण त्यांनी एकट्यानेच नाही केली, तर त्यांच्यासोबत गणेश वासुदेव जोशी आणि S.H. चिपळूणकर हे सुद्धा. पुढचं आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाजच्या स्थापनेमध्ये सुद्धा ह्यांचा महत्वाचा रोल होता. आणि दुसरे 3 जण कोण होते, तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर राघव भंडारकर आणि वामन आबाजी मोडक हे सुद्धा होते. पुढचं आहे एकेश्वर निष्ठांची कैफियत, खूप महत्वाचं आहे, स्टार मार्क करा. तर हा सुद्धा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. पुढचं आहे विधवा विवाह उत्तेजक मंडळ, मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळ आणि वक्तृत्व जोग सभा. तर हे वक्तृत्व जोग नाही आहे, वक्तृत्वोजक. तर हे वक्तृत्वोजक सभा ही महत्वाची आहे. इथे सुद्धा स्टार मार्क करा. आणि विधवा विवाह उत्तेजक मंडळला सुद्धा करा. पुढे गोपाळ गणेश आगरकर. आता हे टिळकांच्या केसरी ह्या वृत्तपत्रामध्ये लेख लिहायचे. आणि त्यांचं स्वतःचं जे वृत्तपत्र होतं त्याचं नाव काय आहे, तर सुधारक. तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता ह्यांचं अजून एक वृत्तपत्र होतं, ठीक आहे, त्याचं नाव काय आहे, तर वऱ्हाड समाचार. वऱ्हाड समाचार नावाचं वृत्तपत्र सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण केसरी व सुधारक हे थोडं कॉमन आहे, पण वऱ्हाड समाचार लोकांना जास्त माहिती नाहीये. तर हा सुद्धा वृत्तपत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे त्यांचा एक लेख आहे, डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस. जेव्हा ते लोकमान्य टिळकांसोबत डोंगरीच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांनी हा लेख लिहिलेला आहे, डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस. हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, इम्पॉर्टंट आहे. पुढचं आहे विकार विलसित. तर विकार विलसित हे काय आहे, तर जे हॅमलेट नाटक आहे त्याचं मराठीत भाषांतर आहे. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि वाक्यमीमांसा हे व्याकरण विषयक पुस्तक आहे जे त्यांनी लिहिलं आहे. पुढचं आहे सगळ्यात महत्वाचं गुलामांचं राष्ट्र, हा लेख सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. पुढे आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी किंवा विष्णू भिकाजी गोखले. तर ह्यांचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ कुठला आहे, तर भावार्थ सिंधू हा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आहे. पुढचा आहे वेदोक्त धर्मप्रकाश, हा सुद्धा महत्वाचा आहे. नंतर आहे बोधसागर रहस्य, हा सुद्धा एक ग्रंथ आहे. आणि सेतुबंधीनी टीका, जी त्यांनी गीतेवर टीका केलेली आहे, ठीक आहे, भगवद्गीतेवर. तर हा सुद्धा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पुढे डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर किंवा राघव भंडारकर. तर ह्यांच्याबद्दल काय, तर मी मागे सांगितलं की प्रार्थना समाजाच्या निर्मितीमध्ये किंवा स्थापनेमध्ये डॉक्टर राघव भंडारकरांचा सुद्धा महत्वाचा वाटा होता. तर हे SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. SNDT विद्यापीठ ह्यांनी स्थापन नाही केले. SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केलं, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. ते पुढे आपण बघूया. तर ह्यांच्याबद्दल एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. पुढे डॉक्टर बेहरामजी मलबारी, ह्यांच्याबद्दल एक लक्षात ठेवायचं आहे की इंडियन स्पेक्टेटर हे साप्ताहिक त्यांनी चालवलं. तर हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ठीक आहे, स्टार मार्क करा. पुढे लहुजी साळवे. आता हे शस्त्रविद्येमध्ये, मल्लखांबमध्ये, दांडपट्टामध्ये हे तरबेज होते. आणि हे ज्योतिराव फुलेंचे सुद्धा गुरु होते. तर त्यांना आद्य क्रांतिगुरु ह्या नावाने ओळखलं जाते. तर एवढंच तुम्हाला हे त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. पुढे मुक्ता साळवे. आता मुक्ता साळवे ह्या लहुजी साळवे ह्यांच्या भावाची मुलगी आहे. आणि त्यांना आधुनिक दलित साहित्याची आद्य प्रणिती असं म्हणतात. स्टार मार्क करा. आणि त्या पहिल्या महिला दलित रायटर सुद्धा आहेत, इथे सुद्धा स्टार मार्क करा. पुढे त्यांनी मांग महाराच्या दुःखाविषयी निबंध लिहिलेला आहे. तर हे सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे. पुढे महात्मा ज्योतिराव फुले. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी. आता ह्यांच्याबद्दल सुद्धा खूप आहे वाचण्यासारखं, पण मी तुमच्यासाठी हे महत्वाचे पॉइंट काढलेले आहेत जे की मोस्टली त्यांचे ग्रंथ आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि ह्यांच्यावर प्रश्न हे याआधी खूप बनलेले आहेत. तर हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. पहिला आहे सत्यशोधक समाजाची स्थापना. पुढचं आहे तृतीय रत्न नाटक. त्यानंतर आहे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा.
पुढचा आहे ब्राह्मणांचे कसब, हा त्यांचा ग्रंथ. गुलामगिरी हा त्यांचा ग्रंथ. पुढचा आहे शेतकऱ्यांचा आसूड, हा सुद्धा त्यांचा ग्रंथ. पुढचा इम्पॉर्टंट ग्रंथ आहे सत्सार. नंतर आहे सार्वजनिक सत्यधर्म, हे त्यांचं पुस्तक. पुढचं आहे अस्पृश्यांबद्दल अस्पृश्यांची कैफियत. पुढचा आहे इशारा आणि शेवटचा आहे अखंडाती काव्यरचना, ही काव्यरचना आहे. तर हे सगळे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ह्याच्यामधलं काहीही विचारलं जाऊ शकते, कारण विचारलेलं आहे आधी. पुढे कृष्णराव भालेराव, आता हे सुद्धा महात्मा फुलेंचे सहकारी होते. त्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं आहे ते दीनबंधू वृत्तपत्र आणि दीनबंधू सार्वजनिक सभा ह्यांची स्थापना त्यांनी केली. स्टार मार्क करा. पुढचं महत्त्वाचं आहे हितोपदेशक भजन समाज आणि हितोपदेशक ग्रंथ, तर हे सुद्धा स्टार मार्क करा. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अजून आहे त्यांच्याबद्दल कृष्णराव भालेराव समग्र वाङ्मय, वाळीबा पाटील कादंबरी, पुणे सुशिक्षण ग्रहाची स्थापना, सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची मिरवणूक, आणि त्यांचा जो मुलगा होता मुकुंद, तो त्यांनी बहिणीस दत्तक दिलेला होता. आणि त्याच मुकुंदांचं जे दीनमित्र वृत्तपत्र आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, तिथे सुद्धा स्टार मार्क करा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, मुकुंदराव पाटलांचं दीनमित्र वृत्तपत्र. पुढे सावित्रीबाई फुले, तर ह्यांच्याबद्दल सुद्धा वाचण्यासारखं खूप आहे, पण मी काही महत्त्वाचे पॉईंट काढलेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा आणि पहिल्या मुलींच्या शिक्षिका. पुढे महिला सेवा मंडळ, घरात त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह आणि बालिकाश्रम हे चालू केलेलं. आता सगळ्यात त्यांच्याबद्दल महत्त्वाचं आहे ते काव्य फुले कविता संग्रह, तर ह्याला सुद्धा तुम्ही स्टार मार्क करा. आणि पुढचं आहे बावन काशी सुबोध रत्नाकर, हा सुद्धा ग्रंथ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तर हा सुद्धा स्टार मार्क करा. पुढे तुकाराम तात्या पडवळ, आता ह्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे की जातीभेद विवेकसार हे त्यांनी पुस्तक काढलेलं आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्टार मार्क करा. पुढे नारायण मेघाजी लोखंडे, तर हे कामगारांचे नेते होते, कामगार चळवळीचे जनक असं सुद्धा त्यांना म्हणायचं. पुढे त्यांनी मुंबईत कामगारांची संघटना काढली. सत्यशोधक निबंधमाला, हिंदू धर्माचे खरे ज्ञान भाग 1 व भाग 2 हा ग्रंथ सुद्धा लिहिला आणि पंचदर्पण पुस्तिका सुद्धा लिहिली. तर ह्यांच्याबद्दल एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कामगार चळवळीचे हे जनक होते. पुढे ताराबाई शिंदे, आता ह्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं आहे स्त्री पुरुष तुलना, हे त्यांनी पुस्तक लिहिलं, तर ह्याला सुद्धा तुम्ही स्टार मार्क करा. पुढे पंडिता रमाबाई मेघावी, तर ह्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आर्य महिला समाज, ह्याची स्थापना त्यांनी मुंबईला केली, तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि ह्यांच्याबद्दल क्वेश्चन हे भरपूर विचारले जातात TCS मार्फत, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरं आहे शारदा सदन, पुढचं आहे रमाबाई असोसिएशन, तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. आणि युनायटेड स्टेट्स लोकस्थिती व प्रवास वर्णन हा त्यांचा ग्रंथ किंवा हे त्यांचं पुस्तक, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढचं आहे मद्यपान निषेधक श्रीमंडळ, हे सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे. आणि त्यांनी कडेगाव पुणे सोलापूर रस्त्यावर मुक्ती सदन, कृपा सदन आणि प्रीती सदन ह्या संस्था उभारल्या. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो द हाय कास्ट हिंदू वुमन, ठीक आहे, ह्याला स्टार मार्क करा. हा त्यांचा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे, द हाय कास्ट हिंदू वुमन. पुढचे समाजसेवक आहेत विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, ह्यांच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा आहे तो काव्य इतिहास संग्रह आणि निबंधमाला मासिक, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. अजून ते शालापत्रक वृत्तपत्राचे संपादक होते. अर्थशास्त्र परिभाषा हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि आमच्या देशाची स्थिती हा सुद्धा ग्रंथ आणि लेख त्यांनी लिहिला. पुढे विष्णुशास्त्री परशुराम शास्त्री पंडित, तर ह्यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ही स्थापन केली, ठीक आहे, ही संस्था स्थापन केली. आणि इंदुप्रकाश ह्या साप्ताहिकाचे सुद्धा ते संपादक होते. पुढे गणेश वासुदेव जोशी किंवा सार्वजनिक काका, ह्यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं की ह्यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली, एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे लक्ष्मीबाई टिळक, आता ह्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं की स्मृतिचित्र हे त्यांचं आत्मचरित्र आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं, स्टार मार्क करा. पुढे काशीबाई कानिटकर, तर ह्या पहिल्या कथालेखिका होत्या. त्यांची एक कादंबरी आहे रंगराव पालखीचा गोंडा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चांदण्यातील गप्पा हा सुद्धा एक कथासंग्रह लक्षात ठेवायचा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट विविध ज्ञानविस्तार हा सुद्धा ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे डॉक्टर रखमाबाई राऊत, आता ह्या भारतातील पहिल्या स्त्री सर्जन होत्या, तर ह्यांच्याबद्दल तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की वनिता विश्राम संस्था ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि हिंदू लेडीज हा लेख लिहिला. पुढे रमाबाई रानडे, सगळ्यात इम्पॉर्टंट त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या, तर त्यांच्याबद्दल इम्पॉर्टंट आहे की सेवा सदनची त्यांनी स्थापना केली, ठीक आहे, स्टार मार्क करा. आणि हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब पुणे ह्याची सुद्धा त्यांनी स्थापना केली, ह्याला सुद्धा स्टार मार्क करा. पुढे
आनंदीबाई जोशी, आता ह्या समुद्राने अमेरिकेला शिकण्यास जाणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या, म्हणजे डॉक्टरेटसाठी त्या अमेरिकेला गेल्या होत्या. पुढे लोकमान्य टिळक, सगळ्यात महत्वाचं, तर ह्यांनी न्यू इंग्लिश स्कूल पुणे ह्याची स्थापना केली, सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना, आणि सगळ्यात महत्वाचं स्टार मार्क करा, गीता रहस्य हा त्यांचा ग्रंथ. पुढे त्यांनी ओरायन व आर्टिक होम ऑफ द वेदाज हे सुद्धा ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि त्यांनी एक पॉलिटिकल पार्टी काढली होती, तिचं नाव आहे काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी, CDP. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे श्रीधर बळवंत टिळक किंवा श्रीधरपंत टिळक, आता हे लोकमान्य टिळकांचेच धाकटे पुत्र होते. तर ह्यांच्याबद्दल समाज समता संघ हा त्यांनी स्थापन केला आणि हिंदू धर्माचा उषक काल ही लेखमाला लिहिली. पुढे नामदार गोपाळ कृष्ण गोखले, सगळ्यात महत्वाचं, तर ह्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली, सगळ्यात महत्वाचं स्टार मार्क करा, लक्षात ठेवायचंच आहे. पुढे त्यांनी वेल्बी कमिशन, म्हणजे ब्रिटिशांचं एक कमिशन आलं होतं, त्याच्यासमोर साक्ष सुद्धा दिलेली होती. पुढे त्यांचं एक पुस्तक आहे अंकगणित, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे सेनापती बापट, तर ह्यांनी प्राणयज्ञ दलाची स्थापना केली, झाडू कामगार मित्रमंडळ ह्याची स्थापना केली, आणि महर्षी अरविंदांचं द लाईफ डिवाइन ह्या ग्रंथाचं त्यांनी मराठीमध्ये अनुवादन केलं आणि त्याचं नाव काय आहे तर दिव्य जीवन. तर हे ह्यांच्याबद्दल इम्पॉर्टंट आहे. पुढे चैतन्य गाथा हा ग्रंथ, आणि शेवटचं द होली सॉन्ग ह्या नावाचा इंग्रजी काव्यसंग्रह त्यांनी लिहिला. पुढे शिवराम महादेव परांजपे, तर ह्यांनी एक काळ नावाचं वृत्तपत्र चालू केलं होतं, ज्याचा की एकेकाळी केसरी वृत्तपत्रापेक्षा जास्त खप होता. तर ह्याच वृत्तपत्रावरनं त्यांना काळकर्ते परांजपे असं म्हणायचे. तर हे इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करा. पुढचं आहे स्वातंत्र्य सूत्रे, हे त्यांचं एक पुस्तक होतं. पुढे केशव सीताराम ठाकरे किंवा प्रबोधनकार ठाकरे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वडील, तर ह्यांच्याबद्दल सुद्धा महत्वाचे जे पुस्तकं आहेत किंवा त्यांचे ग्रंथ आहेत हे महत्वाचे आहे. तर पहिलं प्रबोधन पाक्षिक हे त्यांनी काढलं, ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. पुढचं त्यांचं आत्मचरित्र आहे माझी जीवन गाथा, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुढे वक्तृत्व शास्त्र हा नावाचा ग्रंथ लिहिला, तो वाचायचा आहे तुम्हाला. कोंदडाचा टणत्कार हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुढे भिक्षुशाहीचे बंड हे तुम्हाला वाचायचं आहे. देवाची धर्म की धर्माची देवळे हा ग्रंथ सुद्धा महत्वाचा आहे. पुढे कुमारिकांचे शाप हा सुद्धा महत्वाचा आहे, आणि खरा ब्राह्मण आणि टाकलेली पोरं ही त्यांची 2 नाटकं आहेत. पुढे आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराज. आता ह्यांच्याबद्दल सुद्धा सांगण्यासारखं भरपूर आहे, पण जे एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे तेच मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे ते डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था त्यांनी निप्पाणी येथे स्थापन केली. तर इथे तुम्हाला स्टार मार्क करा. पुढे राधानगर धरणाची उभारणी, नंतर त्यांच्यासोबत एक वेदोक्त प्रकरण झालेलं, तर हे लक्षात ठेवा. पुढे त्यांनी 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावामध्ये शाळा काढल्या, आणि जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रति महिना 1 रुपये दंड हा सुद्धा आकारण्याची तरतूद केलेली होती. आता हा पॉईंट मी का घेतलेला आहे, कारण मी एक एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये हा प्रश्न हा आलेला होता. पुढे आता 26 जून जो आहे शाहू महाराजांचा जन्मदिवस, तो महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी शैक्षणिक वसतिगृहही चालू केली. आता ही आहेत ती सगळी शैक्षणिक वसतिगृह, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच लक्षात ठेवायची आहेत, तर ती म्हणजे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस, दिगंबर जैन बोर्डिंग, वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस. तर ही तुम्हाला लक्षात ठेवायची, ठीक आहे. आणि दुसरी जी आहे ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. पुढे त्यांनी शास्त्र जगद्गुरू पीठाची निर्मिती सुद्धा केली कोल्हापूरला, आणि डॉक्टर कुर्तकोटी डॉक्टर कुर्तकोटी यांची करवीर पीठाची शंकराचार्य म्हणून नेमणूक केली. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे विठ्ठल रामजी शिंदे किंवा वीरा शिंदे, आता ह्यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑल इंडिया डिप्रेस क्लासेस मिशन किंवा भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी, तर ह्या संस्थेची त्यांनी स्थापना केली. सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तर हा सुद्धा महत्वाचा आहे. पुढे माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र आहे, आणि कौटुंबिक उपासना मंडळाची सुद्धा त्यांनी स्थापना केली, आणि ह्या आहेत त्यांच्या काही ग्रंथसंपदा, तर ह्या सुद्धा तुम्ही वाचू शकता, ठीक आहे. पुढे आता पुढचं सगळ्यात महत्वाचे आहेत ते महात्मा गांधी. तर महात्मा गांधी बद्दल पण वाचण्यासारखं भरपूर आहे,
आणि काही त्यांचे सत्याग्रह हे सुद्धा आपल्याला माहिती असतात. उदाहरणार्थ खेडा सत्याग्रह, चंपारण सत्याग्रह, आता हे सगळ्यांनाच माहिती असतात, पण मी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच काढलेले आहेत. तर माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधी यांची आत्मकथा आहे. तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, स्टार मार्क करायचं आहे. पुढे हरिजन वृत्तपत्र हे त्यांनी काढलेलं आहे, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे, इथे सुद्धा स्टार करा. पुढचं आहे इंडियन ओपिनियन, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्या पुढचं आहे हरिजन सेवक संघ, हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, इथे सुद्धा स्टार मार्क करा. आणि त्या पुढचं आहे यंग इंडिया, हे त्यांनी साप्ताहिक काढलेलं आहे, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर ही आहेत काही गांधींनी लिहिलेली पुस्तके. तर ह्याच्यामधलं इंडियन होम रूल किंवा हिंद स्वराज्य हे महत्त्वाचं आहे, तर हे सुद्धा इथे स्टार मार्क करा. आणि पुढचे जे आहेत ते तुम्ही वाचू शकता. पुढे गोपाळ बाबा वलंकर, तर ह्यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे ते विटाळ विध्वंसन हे त्यांचं एक पुस्तक आहे. आता असंच एक पुस्तक विटाळ विध्वंसक, फक्त ह्या नच्या जागी क येईल, ठीक आहे. तर ते कोणी लिहिलं तर किसन फागोजी बनसोडने. तर हे मी पुढे सांगतो तुम्हाला, पण हा फरक तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. विटाळ विध्वंसक पुस्तक जर विचारलं तर कोणी, गोपाळ बाबा वलंकरांनी. आणि विटाळ विध्वंसक विचारलं तर हे एक वृत्तपत्र होतं, तर ते कोणी, तर किसन फागोजी बनसोडांनी. पुढचं यांच्याबद्दल महत्त्वाचं आहे अनार्य दोष परिहारक समाज मंडळ ह्या नावाची संस्था त्यांनी काढलेली आहे, तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, इथे सुद्धा स्टार मार्क करा. पुढे शिवराम जानबा कांबळे, तर ह्यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे श्री शंकर प्रसादिकीय सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज नावाची संस्था त्यांनी स्थापन केली, खूप महत्त्वाचं आहे, स्टार मार्क करा. अजून आहे सोमवंशीय मित्र, हे त्यांनी वृत्तपत्र किंवा मासिक चालवलेलं आहे. पुढे किसन फागोजी बनसोड, तर मी मागे सांगितल्याप्रमाणे ह्या समाज सुधारकांनी विटाळ विध्वंसक हे वृत्तपत्र किंवा हे साप्ताहिक काढलेलं आहे, तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते निराश्रित हिंदू नागरिक हे साप्ताहिक, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढे मजूर पत्रिका आणि चोखामेळा हे साप्ताहिक, सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाज ही संस्था, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे आपले संविधान निर्माते आहेत. आणि त्यांच्याबद्दल जे मी एवढे पॉईंट काढलेले आहेत तर ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ते सगळेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण ह्यांच्याबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे, पण मी एक्झामच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत तेच इथे काढलेले आहेत. तर पहिलं आहे बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना, हे लक्षात ठेवायचं आहे. समाज समता संघाची स्थापना, समता सैनिक बलाची स्थापना, महार व त्यांचे वतन ह्या संपादकीय लेख. पुढे त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. पुढचं आहे अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन, ह्याची सुद्धा स्थापना. हे सुद्धा सगळे महत्त्वाचे आहेत, सगळेच पॉईंट महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सगळंच लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना, चौदाळ तळे सत्याग्रह जो महाडला केला होता, मनुस्मृतीचे दहन, पर्वती मंदिर सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह आणि पुणे करार जो गांधीजी सोबत त्यांचा झाला होता. तर हे सगळे पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, 3 स्टार मार्क करा. पुढचं आहे पत्रकारितामध्ये त्यांची वृत्तपत्र, तर कुठलं, मूकनायक, बहिष्कृत भारत, समता आणि जनता, ज्याचं पुढे जाऊन नाव काय राहिलं तर प्रबुद्ध भारत. तर ही वृत्तपत्रे त्यांची 4 तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, काहीही विचारलं जाऊ शकते. पुढे आता त्यांचे ग्रंथ, तर हे सुद्धा खूप महत्त्वाचे, ह्याच्यावर सुद्धा खूप प्रश्न आधी विचारलेले आहेत पेपरमध्ये. पहिला आहे हु वेअर शुद्राज, शूद्र कोण होते. पुढचं आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, ठीक आहे. आता इथे मी फक्त जे इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या दृष्टीने तेच सांगतो. पुढचं आहे अनटचेबल्स अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पुढे द चिल्ड्रन्स ऑफ इंडिया घेटो, द अनटचेबल्स, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र, वेटिंग फॉर अ विजा. त्या पुढचं आहे बुद्ध अँड हिज धम्माज, तर हा डॉक्टर बाबासाहेब यांचा शेवटचा ग्रंथ होता जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला होता. त्या पुढचं आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, हा खूप महत्त्वाचा आहे. आणि जे बाकीचे आहेत ते तुम्ही वाचू शकता, हे सगळेच तुम्हाला वाचायचे आहेत, फक्त जे काही इम्पॉर्टंट होते ते मी तुम्हाला सांगितले. पुढचे आहेत विनोबा भावे, ह्यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं की भूदान चळवळ खूप इम्पॉर्टंट आहे. त्या पुढचं आहे महाराष्ट्र धर्म, हे मासिक त्यांनी काढलेलं आहे. त्यानंतर आहे उपनिषदांचा अभ्यास, ही त्यांची लेखमाला आहे. आणि गीताई हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. पुढे विनायक दामोदर सावरकर, आता ह्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की त्यांनी मित्रमेळा, अभिनव भारत आणि फ्री इंडिया सोसायटी ह्या स्थापन केल्या, महत्त्वाच्या आहेत, स्टार मार्क करा. पुढे त्यांचा कविता संग्रह जो आहे तो काय आहे तर रान फुले, हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि त्यांची जी ग्रंथसंपदा आहे त्यामध्ये भारतीय इतिहासाची 6 सोनेरी पाने, हिंदुत्व 1857 चे स्वातंत्र्य सामर, हिंदू पदपादशाही, जोसेफ मॅझेनीचे चरित्र,
आणि त्यांच्या कादंबऱ्यामध्ये भोपळ्याचे बंड, काळे पाणी, तर हे महत्वाचे आहेत. बाकी तुम्ही सगळे वाचू शकता. ठीक आहे. आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला मी प्रिपेअर केलेल्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील ज्या की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये असतील तर त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. त्यासोबतच तुम्हाला नॉन टेक्स्ट सेक्शन करण्यासाठी मराठी, इंग्लिश आणि रिझनिंग ह्या सेक्शनची प्रॅक्टिस करण्यासाठी 100+ वेगवेगळ्या TCS एक्झामचे मी क्वेश्चन पेपर हे फ्री देणार आहे. प्लस तुमचा टेक्निकल सेक्शन जो आहे त्यातील काही पदांसाठी माझ्याकडे क्वेश्चन पेपर हे अवेलेबल आहेत. उदाहरणार्थ जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल, स्टाफ नर्स, मल्टीपर्पज वर्कर आणि इथे काही मेन्शन केलेले ते सुद्धा. तर हे सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देणार आहे. तर आता टेक्निकल सेक्शन मधले कुठले कुठले क्वेश्चन पेपर माझ्याकडे अवेलेबल आहेत ते मला तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सअप करून विचारू शकता. पुढे माझी मराठी व्याकरणची एक नोट्स येते जी की तुम्हाला 99 रुपीजमध्ये पडेल. त्यामध्ये मी जे पण टॉपिक आहेत ते कव्हर केलेले आहेत. ते तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो की एक्झाम कशी क्रॅक करायची त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. तर ह्या नोट्सची प्राइस 99 रुपीज आहे. बाकी मी काही नोट्स ह्या बनवत आहे जसे की मल्टीपर्पज वर्कर ह्या पोस्टसाठी मी टेक्निकल नोट्स बनवत आहे. प्लस अजून काही GK रिलेटेड टॉपिक. तर जर तुम्हाला ह्या नोट्स हव्या असतील तर ह्या QR वर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शन आयडीचा स्क्रीनशॉट मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तो व्हेरीफाय करून तुम्हाला PDF रूपामध्ये नोट्स ह्या सेंड करेल. क्लिअर आहे. आता माझ्या नोट्स बद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर मी इथे KDMC भरतीसाठी महाराष्ट्र महानगरपालिका ऍक्ट 1949 आणि RTI ऍक्ट ह्या संबंधी व करंट अफेअरच्या नोट्स तर ह्या नोट्स काही विद्यार्थ्यांनी घेतल्या होत्या. त्यांचा हा फीडबॅक आहे. त्यांना चांगले मार्क्स आलेले आहेत. तर त्यांना जवळपास 80 ते 85+ क्वेश्चन त्यांनी बरोबर केलेले आहेत आणि त्याचा जो फीडबॅक आहे तो तुम्ही दोघांचा इथे बघू शकता. ठीक आहे. बाकी सुद्धा आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या खालती फीडबॅक हे चेक करू शकता. तर चला लेक्चर आता कंटिन्यू करूया. पुढे आहेत क्रांतिसिंह नाना पाटील. आता ह्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की त्यांनी प्रतिसरकार चालवलेलं होतं. तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढे शेकाप किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता आणि नंतर त्यांनी मार्क्सवादी पक्षामध्ये प्रवेश केला. पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे. तर ह्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुनर्विवाहोत्तेजक मंडळी ह्या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि त्याचंच एक नाव होतं विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ. हा पॉईंट तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर आहे निष्काम कर्म मठ ह्याची त्यांनी स्थापना केली. ह्याला सुद्धा स्टार करा. पुढे आहे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना. लुकिंग बॅक हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं पुढचं तर भारतवर्ष महिला विद्यापीठ ज्याचं की आता नाव आहे SNDT विद्यापीठ. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ह्याची स्थापना त्यांनी केलेली आहे. पुढे आता त्यांचेच पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे. तर त्यांची काही पुस्तके आहेत. तर संतती नियमन, विचार व आचार, गुप्तरोगापासून बचाव, त्वचेची निगा, आधुनिक कामशास्त्र, आधुनिक आहारशास्त्र आणि वेश्या व्यवसाय ही पुस्तके काही आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आणि समाज स्वास्थ्य हे त्यांचं मासिक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आनंदीबाई धोंडो कर्वे ज्या की धोंडो केशव कर्व्यांच्या पत्नी. तर ह्यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे माझे पुराण हे त्यांचं आत्मचरित्र आहे. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील. ठीक आहे. ह्यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचा आहे स्टार मार्क करा. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे त्यांनी 1919 साली. आणि त्याआधी त्यांनी 1909 साली काय केलेलं तर वाळवा तालुक्यातील दुधगाव येथे दुधगाव विद्यार्थी आश्रम हा स्थापन केला होता. पुढचा आहे कमवा व शिका ही त्यांची स्वावलंबी शिक्षण योजना होती. पुढे डॉक्टर पंजाबराव देशमुख. आता ह्यांचा जन्म अमरावतीपासून 40 किलोमीटर अंतरावर पापळ ह्या गावी झाला. आता ह्यांच्याबद्दल महत्त्वाचं आहे ते श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाची त्यांनी स्थापना केली आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. तर हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत. पुढे स्वामी श्रद्धानंद वसतिगृहाची त्यांनी स्थापना केली. ठीक आहे. हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढे राष्ट्रसंत गाडगे बाबा. तर गाडगे महाराजांचा जन्म हा अमरावती जिल्ह्यातील शेणगाव इथे झाला. पुढचं फुकटचे खाऊ नका हा त्यांचा संदेश होता. धर्मशाळाची त्यांनी उभारणी केली आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथे त्यांनी गोरक्षण शाळा काढली. पुढचा पॉईंट आहे कुष्ठरोग्यांची सेवा त्यांनी केली आणि गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला हे त्यांचं आवडतं भजन होतं. तर हे पॉईंट तुम्हाला वाचायचे आहेत. पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ही राष्ट्रसंत उपाधी दिली होती. त्यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामगीता लिहिली. स्टार मार्क करा. 3 स्टार मार्क करा. पुढे ते खंजिरी भजन गायचे. तर हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढे आदेश रचना हा ग्रंथ हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि सुविचार स्मरणी हा ग्रंथ. पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तर ह्यांनी इतकं साहित्य लिहिलेलं आहे
पण मी जे काही महत्त्वाचं आहे त्यांच्या संबंधी जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते इथे सांगतोय. तर त्यांच्या कादंबरीमध्ये वारणेच्या खोऱ्यात, फकीरा, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, रानबोका, केवड्याचं कणीस आणि त्यांच्या कथासंग्रहामध्ये बारबाद्या कंजारी, खुळवांडी, असलेल्या बंदुका, कृष्णाकाठच्या कथा आणि रानवेली. तर हे महत्त्वाचं आहे, पण तुम्ही सगळं वाचा जेणेकरून तुमच्या काही लक्षात येईल. पुढे आता ते वगनाट्य सुद्धा करायचे, ठीक आहे. त्याच्यामधलं खपल्या चोर, देशभक्त घोटाळे, शेटजीचे इलेक्शन, पुढे त्यांनी पोवाडे जे केले त्याच्यामध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा आणि बर्लिनचा पोवाडा आणि मुंबईचा गिरणी कामगार हे पोवाडे तुमचे लक्षात ठेवायचे आहेत. पुढे डॉक्टर बाबा आमटे, तर ह्यांनी आनंदवन ही कुष्ठरोगाची वसाहत आणि उपचार केंद्र चालू केलं. हे आनंदवन लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे आनंद निकेतन महाविद्यालय आणि तिथेच त्यांनी उत्तरायण आणि गोकुळ प्रकल्प हा सुद्धा चालू केलेला आहे. पुढे आहे श्रमिक विद्यापीठाचा प्रयोग आणि हेमलकासा इथे लोकबिरादरी प्रकल्प, हा इम्पॉर्टंट आहे. पुढे ताराबाई मोडक, आता ह्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. नूतन बाल शिक्षण संघ ह्या संस्थेची त्यांनी स्थापना केली. पुढे जीवन मंदिराची स्थापना केली, शिक्षण पत्रिकेची स्थापना केली. तर हा इम्पॉर्टंट आहे, नूतन बाल शिक्षण संघ. पुढे पद्मश्री अनुताई वाघ, आता ह्यांच्याबद्दल एकच लक्षात ठेवायचं आहे, ते कोसबाडच्या टेकडीवरून हे त्यांचं आत्मचरित्र महत्वाचं आहे. पुढे जानकीबाई आपटे, ह्यांच्याबद्दल महत्वाचं आहे, हिंद सेविका संघाची स्थापना त्यांनी केली आणि त्यांना कर्मयोगिनी असं म्हणायचे. तर हा सुद्धा महत्वाचा आहे. पुढे हमीद दलवाही, तर ह्यांच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं आहे की मुस्लिम सत्यशोधक चळवळ त्यांनी चालवली, ठीक आहे, स्टार मार्क करा. पुढे त्यांची इंधन ही कादंबरी आणि लाट हा कथासंग्रह हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तर ही त्यांची काही पुस्तकं आहेत, ठीक आहे. इस्लामचे भारतीय चित्र, मुस्लिम जमात वाद करणे व उपाय, मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया आणि राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान, तर ही त्यांची पुस्तकं. पुढे आहे इंडियन सेक्युलर सोसायटीची स्थापना त्यांनी केली, तर हे महत्वाचं आहे. पुढे साने गुरुजी किंवा पांडुरंग सदाशिव साने, तर ह्यांच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं आहे ते श्यामची आई हे पुस्तक आणि सोन्या मारुती ही कादंबरी, ही सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे त्यांनी काँग्रेस, प्रदीप आणि कर्तव्य साधना ह्यासारखी वृत्तपत्र किंवा नियतकालिके काढली, तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढे शिवाजीराव पटवर्धन, तर अकोला जिल्ह्यातील दहीहंडा इथे त्यांनी मीठ सत्याग्रहाचे नेतृत्व केलं, तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे आहे सिंधुताई जोशी, ज्यांना की मतिमंदाची माता असं म्हणतात, तर ह्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं की त्यांनी कामयानी ही अपंगाची शाळा काढली. पुढे गोदावरी परुळेकर किंवा त्यांना काय म्हणायचे तर वारल्याची राणी, हा पॉईंट लक्षात ठेवा. जेव्हा माणूस जागा होतो या ग्रंथात त्यांनी आदिवासी आणि वारल्यावरचा लढा जो आहे त्याचा लेखाजोखा लिहिलेला आहे, तर हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे आहे नगर हवेलीचा मुक्तीसंग्राम, हा सुद्धा लक्षात ठेवायचा. पुढे भाई माधवराव बागल, तर ह्यांचं स्वराज्याचा शत्रू हे पुस्तक, सत्यशोधकांना इशारा हा ग्रंथ, ठीक आहे, हा इम्पॉर्टंट आहे. पुढे श्री शाहू महाराजांच्या आठवणी हा दुर्मिळ साधन ग्रंथ आणि कोल्हापूरचे कलावंत हे पुस्तक, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे, तर ह्यांना शिक्षण पंढरीचा वारकरी म्हणायचे. ह्यांनी साक्षरता प्रसारक मंडळ ही संस्था काढली आणि जनता विद्यालय काढले. पुढे त्यांचं जे काम आहे ते बार्शी व वाशी या दोन तालुक्यापुरत्याच मर्यादित राहिलं. पुढे कमलाताई हॉस्पेट, तर ह्यांनी गावोगावी मातृसेवा संघाच्या शाखा काढल्या, हा महत्वाचा पॉइंट आहे. पुढे मातृसेवा हे मासिक, तर हे महत्वाचं आहे. पुढे श्रीपाद महादेव माटे, तर ह्यांचा एक ग्रंथ आहे उपेक्षितांचे अंतरंग, हा महत्वाचा आहे. आणि मी व मला दिसलेले जग हे त्यांचं आत्मचरित्र, हे वाचायचं आहे, ठीक आहे. पुढे बाबासाहेब परांजपे, तर हे हैदराबाद मुक्तीलढ्यामध्ये हे सेनानी होते आणि त्यांना मराठवाड्यातील शैक्षणिक क्रांतीचे जनक असं म्हणायचे, तर हा पॉइंट महत्वाचा आहे. पुढे दलित मित्रप्राप्त व्यक्ती व बीड जिल्ह्याचे ते पहिले खासदार होते. आता आपण काही वृत्तपत्र व त्यांचे संपादक ह्याची एकदा समरी परत घेऊया. तर दर्पण आणि दिग्दर्शन कोणी काढलं तर बाळशास्त्री जांभेकरांनी. प्रभाकर व धूमकेतू भाई महाजनाने. ज्ञानोदय व ज्ञानसिंधू वीरेश्वर छत्रे. ज्ञानप्रकाश कोणी कृष्णाजी रानडेंनी. इंदुप्रकाश कोणी विष्णुशास्त्री पंडितांनी. दीनबंधू कोणी कृष्णराव भालेकरांनी. सुधारक कोणाचा आहे तर गोपाळ गणेश आगरकरांचा आहे. शतपत्रे कोणी मी तुम्हाला सांगितलं होतं लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. निबंधमाला कोणी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी. नेटिव्ह ओपिनियन कोणाचा आहे रावसाहेब विश्वनाथ मंडलिकांचा आहे. द पुना ऑब्झर्वर मलबारजी बोहरामजी. रास्तगोपतार कोणाचं दादाबाई नैरोजींचा. अरुणोदय काशीनाथ विष्णू फडके. केसरी कोणाचं गोपाळ गणेश आगरकरांचं. तर केसरी ह्या नंतर गोपाळ गणेश आगरकरांनंतर कोण चालवायचे तर लोकमान्य टिळकांकडे गेले. त्यांच्यामध्ये काही
विचारभेद झाला, त्यामुळे ते नंतर लोकमान्य टिळकांकडे गेलं. तर केसरी आणि मराठा लोकमान्य टिळक. केसरी हे मराठी भाषेतून यायचं आणि मराठा हे इंग्लिश भाषेतून यायचं. पुढे विश्ववृत्त विगो विजापूरकर, दीनमित्र गणपत सखाराम पाटील आणि मुकुंदराव पाटील. ठीक आहे, मुकुंदराव पाटील लिहायचं आहे. ठीक आहे, दीनमित्रसाठी. विचार लहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर. तर हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. पुढे आता समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा समरी घेऊया. नाना शंकर शेट आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी विधवा विवाहोत्तेजक मंडळ. रमाबाई रानडेंनी हिंदू लेडीज सोशल क्लब आणि सेवा सदन. महर्षी वीरा शिंदेंनी डिप्रेस क्लासेस मिशन, राष्ट्रीय मराठा संघ, अहिल्याश्रम तरुणा मराठा संघ. पुढे जनअक्का शिंदेंचं निराश्रित सेवा सदन. कर्मवीर भाऊराव पाटलांचं रयत शिक्षण संस्था, दुधगाव विद्यार्थी आश्रम, छत्रपती शाहू बोर्डिंग. विद्या सावरकरांचं मित्रमेळा आणि अभिनव भारत या संस्था. पुढे महात्मा गांधींचं हरिजन सेवक संघ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बहिष्कृत हितकारणी सभा, मजूर पक्ष, अखिल भारतीय समता सैनिक दल. नामदार गोपाळकृष्ण गोखलेंचं भारत सेवक समाज. गणेश वासुदेव जोशी किंवा सार्वजनिक काका यांचं काय, तर सार्वजनिक सभा. पुढे सरस्वतीबाई जोशी श्री विचारवंती संस्था पुणे. पंडिता रमाबाई, ठीक आहे, महत्वाचं कृपा सदन, शारदा सदन, मुक्ती सदन आणि आर्य महिला समाज पुणे. पुढे डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ. श्रद्धानंद छात्रालय, भारत कृषक समाज आणि शेतकरी सहकारी संघ. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, श्रद्धानंद आणि शिवाजी प्रसारक मंडळ. पुढे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, काय तर जगदंब कुष्ठनिवास. आणि पुढचे आहेत ते बाबा आमटे, त्यांचं काय तर आनंदवन, अशोकवन आणि नागोपल्ली हेमलकासा. ठीक आहे, तर चला अशा प्रकारे मी तुमचा एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा असलेला एक टॉपिक म्हणजे काय तर महाराष्ट्रातील समाज सुधारक हा शॉर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक्यू.